जिम जरा दष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळे किडकिडीत. मी DY पाटीलला होतो, शेजारी इंदिरा कॉलेज होतं, 2 कॉलेजच्या मध्ये जिम होती. आणि जिम मध्ये व्यायाम करणार एक पोरग रोज कॉलेजच्या बाहेर बुलेटवर चक्रा मारायचं. त्याला म्हटलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतं, आत यावं लागतं कॉलेजमध्ये. तो म्हटलं मला कोण एंट्री देणार? म्हटलं पेडदार शरीर यष्टी आहे, आमच्या सरांनी आम्हाला शिकवलंय यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुझी पिळदार शरीर यष्टी ही तुझी स्ट्रेंथ आहे, तू भीमाची भूमिका केली पाहिजे. तो म्हटला मी भीम व्हायला तयार आहे, पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं. आता त्याला कुणी सांगायचं? द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतो आणि त्याला तसं सांगावं तर ते भीम होत आहे का? त्याला सांगितलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत आहे. साहेब ते इतकं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलता नाटकात का. आम्ही सगळे कॅरेक्टर शोधले. आम्हाला 5 पांडवांपैकी 1 जण कमी पडत होतो. मॉनिटरचं ऐकायला येत नाही मला कुठे, किंवा इकडे फिरवतो. आता आम्हाला 5 पांडवांपैकी 1 जण कमी पडत होता. म्हटलं तो कुठून आणायचा? आमच्या वर्गात एक पहिल्या वर्गात बसणारं पोरग होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून काहीच केलं नाही. आणि प्रत्येक वर्गात असले 2-4 असतात ना, ते अभ्यास सोडून दुसरं काहीच करत नाही. कधी मैदानावर नाही, कधी क्रिकेट खेळायला नाही, कधी पिक्चरला नाही. आम्ही जर त्याला पिक्चरला घेऊन गेलो, त्याला 2 वर्षात कधी शिट्टी वाजवता आली नाही. 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला आता. आणि खूप मोह झाला की असं खाली बघून शिट्टी वाजवायचं, मान वर करून कधी बोललं नाही. त्याला मी म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटलं रोल काय करायचा? म्हटलं तुला करायचंय काय? तुला सांगतो तेवढं तू कर. म्हटलं मी रोल करायला माझी अडचण नाही नाटकात, पण माझी अडचण आहे मला मान वर करून बोलता येत नाही. मी म्हटलं मान खाली असणं हीच तुझी स्ट्रेंथ आहे. मला ते कसं? म्हणलं 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची आणि द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची. नाटक संपेपर्यंत वर करायची नाही. म्हटलं मी आयुष्यभर हेच करत आलो. म्हटलं नाटकात पण हेच करायचं. सगळे माझ्या ऐकण्यातले होते, भीम काय माझ्या ऐकण्यात नव्हतं. सगळ्यांना माहित होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतो, भीमाला माहित नव्हतं. भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी आणि हे दुर्योधनाचं काय चाललंय. दुर्योधन आणि दुःशासन वस्त्रहरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. आम्ही भीमाला म्हटलं ग कृष्ण येईपर्यंत दम धर, प्रकरण मिटतंय. भीमानं अशी गदा फिरवली, म्हटला इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि जोपर्यंत माझ्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसते. दुर्योधनाला म्हटलं पुढं हो, कृष्ण येतोय, फक्त पदराला तर हात लाव, कृष्ण आल्यावर प्रकरण मिटतंय. दुर्योधन म्हणला माग काय घडलं ते घडलं, तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही. कृष्ण स्टेजच्या माग घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं तू तर स्टेजवर आहे, तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय. कृष्ण म्हटला इतिहासात काय घडलं ते घडलं. भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकोलचं असल्या कारणानं समोरासमोर लढाई होऊ शकत नाही. म्हटलं आता करावं काय? आमच्यामध्ये दुर्योधनाची तब्येत साहेब जरा बरी होती. मग आम्ही ठरवलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायचं. हल्ली कुणी कुणाची मदत घेत, आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय. आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानाची गदा फिरवायला सुरुवात केली. ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विग मध्ये शिरली. त्याला म्हटलं शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना. त्यानं जी गदा उचलली, द्रौपदीचा विग एकीकडं, द्रौपदी एकीकडं. सगळं अटकल दिसायला लागलं, सगळं सभागृह हसायला लागलं. मला तर इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा कार्यक्रम झाला, आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आणि आश्चर्य असं, आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतात. बरं त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही.
ते माईक जवळ गेला आणि म्हटला, द्रौपदी तू बालाजीला कधी गेलतीस? त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या वर्षी नाटक झालं, थोडा रिओ, त्यानंतर हे पोरग लीड रोलला असायचं आणि आम्ही 2-4 जण ते सांगन तेवढंच बोलायचं, ते सांगन तेवढंच ऐकायचं, त्यानं लिहायचं, आम्ही त्याच्या पाठीमागं चालायचं. सांगायचं तात्पर्य काय माहितीये? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. जाईजुलीची जी फुलं आहेत ती मोगऱ्यासारखी नाही, मोगरा जसा आहे तसं झेंडू गुलाब नाही. प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वैशिष्ट्य समजेल, ज्या दिवशी आपण स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघू, मला वाटतं तेव्हा जगण्याचा मार्ग सापडतो. तो मार्ग सापडण्यासाठी कधीतरी आपण स्वतःच्या अंतर्मनात थोडंसं डोकावून पाहायला हवं. आपल्याला इकडे तिकडे सगळीकडे डोकवायला वेळ, पण आपण कधी स्वतःच्या अंतर्मनात मात्र डोकावून पाहत नाही. मुळात काय झालंय माहितीये का? ज्ञानोबरायांनी तर इतकं गोड सांगितलंय, किंबहुना सोय जीवात्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. पण आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, सुलभ होईल, पण सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. आणि निवळ जर साधनांवरती सुख असतं ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी असती. पण जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी आहेत का? आणि जगातले सगळे गरीब दुःखी आहेत का?